नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर आज आपण या सिंपल क्लचला डिझायनर क्लच बनवणार आहोत. यासाठी मी इथे हाफ पर्ल घेतले आहेत, कुंदन घेतले आहेत ड्रॉप शेपचे, जे की गोल्डन कलरमध्ये आहेत. स्टोन चेन घेतली आहे, ग्लू घेतला आहे आणि आता क्लचवरती मी स्केल आणि पेन्सिलच्या मदतीने मार्किंग करून घेते. मी अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घेतली आहे आणि याच्यावरती मी ग्लू लावून घेते. आता मी जे हाफ पर्ल होते ते एक एक करून अशा पद्धतीने चिटकवत जाते. इथे मी पेन्सिलच्या टोकाला थोडासा ग्लू लावून घेतलाय. त्याच्यामुळे जे पर्ल आहेत ते मला पटापट उचलता येतात आणि क्लचला चिटकवता येतात. अशा पद्धतीने मी फर्स्ट लाईन लावून घेतली आहे. त्याच्यानंतर ग्लू लावून सेकंड लाईन ही लावून घेते. अशा आपल्याला 3 लाईन करून घ्यायच्या आहेत. आता मी तिसरी लाईन लावून घेते. वरच्या साईडचाही राहिलेला भाग मी या 3 लाईन अशा पद्धतीने चिटकवून घेते. आता याच्या खालच्या साईडला मी एक लाईन ग्लू लावून घेते आणि त्याच्यावरती ही स्टोन चेन चिटकवून घेते. स्टोन चेन अगदी लास्ट पर्यंत चिटकवून घेतली आहे. त्यानंतर जे वरच्या साईडच्या लाईन बाकी होत्या त्या मी आता कंप्लीट करून घेतल्यात. जिथे आपण स्टोन चेन लावून घेतली आहे त्याच्या खालच्या बाजूला ग्लू लावून घेतलाय आणि अशाच पद्धतीने 3 लाईन ह्या आपल्याला पर्लच्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. पर्लची मी इथे एकच लाईन कंप्लीट करून घेते आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला जे पर्ल लावून घेतले आहेत तिथे ग्लू लावून घेते आहे आणि जे गोल्डन कुंदन आहेत ते मी इथे चिटकवून घेणार आहे. तर हे कुंदन चिटकवताना ड्रॉप शेपचे कुंदन आहेत. तर जे टोक आहे ते वरच्या बाजूला करायचं आहे आणि गोल बाजू आहे ती खालच्या बाजूला अशा पद्धतीने चिटकवून घेत जायची आहे. इथे मी एक लाईन लावून घेतली आहे आणि दुसरी लाईन लावताना जे टोक आहे ते खालच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला व्हायला हवंय आणि जी गोल बाजू आहे ती वरच्या बाजूला अशा पद्धतीने हे लावून घेते. यानंतर वरच्या बाजूला ग्लू लावून इथे मी पुन्हा पर्लची लाईन लावून घेते. पर्लची साईज खूप छोटी असल्यामुळे हे चिटकवायला थोडं डिफिकल्ट जातंय आणि वेळही लागतोय. अशा पद्धतीने मी इथे 3 लाईन करून घेणार आहे. यानंतर खालच्या बाजूच्या ज्या 2 लाईन राहिल्या आहेत त्या मी कंप्लीट करून घेते. पर्ल लावून झाल्यानंतर पुन्हा मी ग्लू लावून घेते आणि त्याच्यावरती
गोल्डन कुंदन वरच्या बाजूला गोल शेप आणि खालच्या बाजूला त्याचं टोक येईल अशा पद्धतीने हे कुंदन लावून घेते. आता जी सेकंड लाईन लावणार ती उलटी लावायची आहे, म्हणजे कुंदनचं टोक आतल्या बाजूला आणि त्याचा गोल शेप आहे तो बाहेरच्या साईडला. यानंतर पुन्हा पर्लच्या 3 लाईन लावून घ्यायच्या आहेत. यानंतर स्टोन चेन लावून घेतली आहे. वरचा जो राहिलेला भाग आहे तिथेही मी आता स्टोन चेन लावून घेतेय आणि 3 लाईन पर्लच्या चिटकवून घेतेय. इथे खाली जिथे आपण स्टोन चेन लावून घेतली होती तिथे आता पुन्हा पर्लच्या 3 लाईन लावून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीने आपण कुंदनच्या लाईन लावून घेतल्या होत्या तशाच इथे 2 लाईन लावून घेणार आहोत. व्हिडिओ खूप जास्त मोठा व्हायला नको यासाठी मी व्हिडिओ फास्ट केला आहे. आता मी 3 लाईन पुन्हा पर्लच्या चिटकवून घेणार आहे. आता स्टोन चेन लावून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा 3 लाईन पर्लच्या लावून घेणार आहे. अशाच पद्धतीने क्लचचा बाकीचा उरलेला पार्ट मी कंप्लीट करून घेणार आहे. सेम अशाच पद्धतीने मी क्लचची दुसरी बाजूही कंप्लीट करून घेतली आहे आणि हा आहे त्याचा फायनल लुक. काय मग आवडला ना आजचा व्हिडिओ? मग वाट कसली पाहताय? लगेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.